आता पार्ट सेकंड कसा भरावा? पार्ट 1 व्हेरिफाईड आहे. तेच विद्यार्थी पार्ट सेकंड भरू शकतात. पार्ट सेकंड याचा अर्थ प्रवेशासाठी ज्युनियर कॉलेजेस निवडणे. मग त्यामध्ये पर्याय द्यायचेत, की मला हे कॉलेज पहिल्या पसंतीचं आहे. हे जर मला नाही मिळालं तर दुसऱ्या पसंतीचं हे आहे. ते पण नाही मिळालं तर 3 नंबरचं हे आहे. अशा पद्धतीने आपण 10 कॉलेजची नावं देऊ शकतो. 10 दिलीच पाहिजेत असं काही नाही. कमीत कमी 1 जास्तीत जास्त 10. पहा, आपण पार्ट सेकंडमध्ये डाव्या बाजूला आपल्याला या ठिकाणी कॅप ऑप्शन्स आहेत. हे प्रत्येक विद्यार्थ्याने कॅप ऑप्शन भरायचेच आहेत. त्याच्या खाली कोटा चॉईसेस आहेत. हे भरायचं की नाही त्या विद्यार्थ्याची फ्रीडम आहे, त्याची चॉईस आहे. त्याला भरू वाटलं भरेल किंवा नाही भरेल नसेल भरायचं, नो इश्यू. परंतु कॅप ऑप्शन्स मात्र प्रत्येकाने भरायचे आहेत. कॅप ऑप्शनमध्ये आपल्याला 3 मेनू आहेत. एक-एक आपण पाहू. पहिला मेनू आपण सिलेक्ट केला. आपणाला ॲडमिशनला जाताना आपण ठरवून गेलेले आहात, की मला या शाखेला ॲडमिशन घ्यायचं आहे, या माध्यमाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे. ह्या 3 गोष्टी आपण सिंपल आहेत. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला चूज स्ट्रीम एंड मीडियम. स्ट्रीम एंड मीडियम आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पुन्हा स्ट्रीम एंड मीडियम चूज करायला गेले, की आपले मार्क्स पुन्हा दाखवले जातात. त्याच्या खाली शाखा निवडायच्या आहेत. आर्ट्स घ्यायचे, कॉमर्स घेतले. सायन्स या ठिकाणी येत नाही. का येत नसावं? तर त्याचा संबंध आहे पार्ट 1 मध्ये. पार्ट 1 मध्ये आपण क्वालिफिकेशन डिटेल्स या ठिकाणी पहा. सायन्सनी पास नाही असं लिहिलं होतं. नो. जे विद्यार्थी इयत्ता 10वी सायन्स विषय घेऊन पास झालेले नाहीत, त्यांना सायन्स स्ट्रीम घेता येत नाही. जर या ठिकाणी मी येस केलं, तर मात्र मला तिथे या ठिकाणी सायन्सचा ऑप्शन येईल. या ठिकाणी ट्राय करून पाहूया. त्यासाठी मला पार्ट 1 अनलॉक करावा लागेल. अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म. आता जोपर्यंत फेरी चालू होत नाही, तोपर्यंत आपण हे अनलॉक करू शकतो. परंतु पार्ट 1 अनलॉक केला, की पार्ट सेकंड पण अनलॉक होईल लक्षात ठेवा. पार्ट 1 मी अनलॉक केला. आता मी क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये जाऊन मी सायन्स पास झालेलो आहे, असं माझं म्हणणं आहे. माझ्या मार्कशीटवर सायन्स विषय आहे. चुकून माझा नो झाला होता, म्हणून मी येस केलं आणि पुन्हा मी आता येस करणार, सेव्ह अँड नेक्स्ट करणार आणि आता फॉर्म माझा ॲप्लिकेशन फॉर्म पुन्हा आता त्याची नव्याने प्रिंट मला घ्यावी लागेल. बदल झालेला आहे आणि लॉक ॲप्लिकेशन. आता पार्ट 1 मी पुन्हा लॉक केलेला आहे. आता पार्ट सेकंडमध्ये आपण पाहू. चूज स्ट्रीम ऑप्शन या ठिकाणी पहा, सायन्स पण आलेला आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स मला ज्या स्ट्रीममध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते मला एकच निवडावं लागेल. सगळे निवडता येतील का? मला एकाच वेळेस आर्ट्सला घ्यायचं आहे, एकाच वेळेस कॉमर्सला घ्यायचं असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे आपल्याला जे ॲडमिशन घ्यायचे ते स्ट्रीम निवडा. त्याची माध्यम या ठिकाणी दिसतील, की ही शाखा एवढ्या माध्यमांमध्ये शिकवली जाते. असे ऑप्शन्स आपल्याला दिसतील. मग मी हा एक एक शाखा निवडली, एक माध्यम निवडलं मला जे पाहिजे ते. त्याच माध्यमाचे कॉलेज मला पुढे गेल्यावर दाखवतील. त्यामुळे आपण या ठिकाणी सेव्ह करायचं. माझा पहिला टॅब संपला. स्ट्रीम एंड मीडियम माझं सेव्ह झालेलं आहे. आता दुसऱ्या टॅबला जायचंय. चूज कॉलेज. या ठिकाणी आपण होम पेजला जसं कॉलेज सर्च पाहिलं. पहा या ठिकाणी मी सायन्स स्ट्रीम निवडली. मला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं मी बदलू शकत नाही या ठिकाणी. मला जर बदलायचं असेल तर पुन्हा पहिल्या टॅबवर जाऊन मला ते बदलावं लागेल. दुसऱ्या टॅबमध्ये सायन्स स्ट्रीम आली. मला इंग्लिश मीडियम पाहिजे. आता या ठिकाणी आपण कॉलेजेस सर्च करू शकतो. एडेड म्हणजे खाजगी, परंतु शासन अनुदानित. त्यामुळे या ठिकाणी फी असत नाही. अनएडेड म्हणजे शासन अनुदान नाही. त्यामुळे ते या ठिकाणी फी असू शकते. पार्शियली एडेड म्हणजे काही प्रमाणात अनुदान शासन देतं, त्यामुळे काही प्रमाणात फी असू शकते. गव्हर्नमेंट लोकल बॉडी, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांनी चालवलेली या ठिकाणी फी असत नाही. आणि सेल्फ फायनान्स्ड. सेल्फ फायनान्स्ड याचा अर्थ स्वतःच्या निधीमधून चालत असलेली कॉलेज या ठिकाणी फी असू शकते. कॉलेजचं टाइप बॉईज पाहिजे, कोएड पाहिजे का स्पेशल गर्ल्स पाहिजे हे आपण निवडा. नाही निवडलं तर सगळेच कॉलेज तुम्हाला दिसतील. आणि स्पेसिफिक एकच कॉलेज तुम्हाला निवडायचं असेल तर या ठिकाणी त्या कॉलेजचं नाव आपण लिहू शकता आणि सर्च करू शकता. निवडायचं माहीत असेल तर टाका, निवडायचं नसेल काही अडचण नाही. आणि बायफोकल सब्जेक्ट मला त्या कॉलेजमध्ये असलेलंच कॉलेज दाखवा असं जर तुम्हाला माहीत असेल, तर हे कॉलेजची नावं दिलेली आहेत, की हा विषय असलेलीच कॉलेज मला दाखवा. तर मग तेवढंच कॉलेज तुम्हाला दाखवेल. नसेल मला बायफोकल असलं नसलं काही प्रॉब्लेम नाही. सिलेक्ट करू नका. सर्च कॉलेज म्हणा. आता या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे, की एक कॉलेज या ठिकाणी डबल-डबल दिसू शकतं. तर त्यांची अनुदान प्रकार वेगळा असेल. एक अनुदानित असेल, एक सेल्फ फायनान्स असेल. मग आपण दोन्ही निवडू शकता. एक तुकडे त्यांची अनुदानितची आहे, एक सेल्फ फायनान्सची आहे. तर ते आपण दोन्ही निवडू शकता किंवा एक निवडू शकता. ॲड म्हणायचं. ॲड केलं, की हे खालच्या बाजूला माझ्या पसंतीमध्ये ॲड होईल. अशा पद्धतीने आपण 10 कॉलेज या ठिकाणी ॲड करू शकतो. एकदा 10 कॉलेज ॲड करा, नंतर त्याचा आपण क्रम लावता येईल. अशा पद्धतीने आपण ॲड करूयात. हं. तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहे तुम्ही तेच निवडा. विनाकारण 10 निवडलेच पाहिजे असं काही नाही. आता 7 झाले. 8, 9, 10. 10 मी ॲड केले.
आता मी पुन्हा 11वी ट्राय करतो. 11 मला ऍडच करता येत नाही. ऑप्शन येत नाहीत. ठीक आहे. आता हे 10 कॉलेज आहे. मला वाटलं की बाबा हे 9 नंबरचं नको होतं, मला डिलीट करा. 9च ठेवायचं मला. हे 4 नंबरचंही नको आहे. डिलीट केलं. आता मला पसंती क्रम लावायचा. मला 1 नंबरला, हे पहिले 1 नंबरला चालेल का बदलायचे? नसेल तर बदलायचं, तर याला 1 नंबर घ्यायचा. याला वरती सरकवा. एल एन टीला वरती सरकवा. सरकवत सरकवत वरती न्यायचं. पहा 1 नंबर. अशा पद्धतीनं हे 2 नंबरचं आहे. 2 नंबर नको मला, हे 2 नंबर पाहिजे. मग याला खाली सरकवा. अशा पद्धतीनं आपण पसंती लावू शकतो. अशा पद्धतीने हे मी 8 कॉलेज निवडलेले आहेत आणि हे या क्रमाने आहेत. मला पहिल्या कॉलेजमध्ये सगळ्यात अगोदर ऍडमिशन घ्यायचं आहे. यात नाही मिळालं तर 2 नंबर चालेल. 2 नंबर नाही मिळालं तर 3 नंबर चालेल. 3 नंबर नाही मिळाला तर 4 नंबर चालेल. मला जर 5 नंबर चालणारच नसेल तर इथे ते ठेवून उपयोग नाही, डिलीट करा. अशा पद्धतीने ज्या कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेणारच आहे तेच कॉलेज या ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत. तर हे झाले आपले कॅप ऑप्शन्स. इथं आपण कॉलेज लिस्टमधनं हे एवढे कॉलेज निवडले. सेव्ह. सेव्ह केले. आता तिसरा शेवटचा टप्पा, लॉक. पहा ऑप्शन फॉर्म जो आहे कॅप ऑप्शन्स, तो छोटे फॉर्म आहे. कॉलेजची लिस्ट काढा, त्यातून निवडा आणि फॉर्म लॉक करा. एवढंच कमी आहे. या ठिकाणी पुन्हा डिक्लेरेशन आहे आणि लॉक प्रेफरन्सेस. आपले फॉर्म प्रेफरन्सेस लॉक झाले. आपण हे पुन्हा एकदा चेक करा की मी दिलेले प्रेफरन्सेस बरोबर आहेत, मला जसे पाहिजे तसेच आहे. नसेल तर पुन्हा फॉर्म अनलॉक करा आणि पुन्हा जाऊन तिथे बदला. मला आता वाटलं की हे 6 नंबरचं कॉलेज मी टाकलंय खरं, पण मला नको होतं हे. मग मी काय करेन? अनलॉक करेन. फॉर्म अनलॉक झाला. पुन्हा सर्च कॉलेजमध्ये जाईल. या ठिकाणी अजून एखादं कॉलेज मी या ठिकाणी ऍड करेन. मला जे पाहिजे ते शेवटी ऍड होईल. मग हे शेवटी ठेवायचे का वरती घ्यायचे पाहिजे. अजून एखादं मला वाटलं की हे ऍड करायचं राहिले, मग ते ऍड करेन. पुन्हा त्याचा क्रमांक कुठला ठेवायचा, त्याला वर घेईल का खाली ठेवायचे ठेईल आणि पुन्हा सेव्ह करेन. अशा पद्धतीने माझा ऑप्शन फॉर्म भरून झालेला आहे. मी हे कॉलेज दिलेले आहेत आणि हा फॉर्म मी आता लॉक करणार. कॅप पार्ट सेकंड लॉक झाला. कॅप फॉर्म सगळ्यांनीच भरायचे आहेत. आता कोटा चॉईसेस हा जो प्रकार आहे, कोणत्याही इयत्ता 11वीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे कॅप सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस. कॅपमध्ये आपल्याला आपले पसंतीक्रम घेऊन, मेरिट लिस्ट लावून, आपल्या पसंतीनुसार, आपल्या कॅटेगरीनुसार आणि मेरिटनुसार आपल्याला कॉलेज अलॉट केलं जातं. नंतर आपण ऍडमिशनला त्या ठिकाणी जातो. सिस्टमद्वारेच आपल्याला ते अलॉट केलं जातं. आता कोटामध्ये असं आहे, कोटा 3 प्रकारचे आहेत. दुसरा मार्ग जो आहे तो कोटा. पहिला मार्ग कॅपचा आणि दुसरा आहे कोटा. कोटा म्हणजे कोटा हे कॉलेज स्तरावरून ऍडमिशन करायसाठी ठेवलेले वेगवेगळ्या पद्धती आहेत. पहिला कोटा आहे इन हाऊस कोटा. इन हाऊस कोटा आपण पाहिलं की आपल्या 10वीच्या शाळेच्या कॅम्पसमध्ये जर त्याच संस्थेचं 11वी-12वीचं कॉलेज असेल, तर त्या कॉलेजमध्ये जर मला प्रवेश घ्यायचा असेल, तर त्या ठिकाणी इन हाऊस कोटा आहे. अशा इन हाऊस कोटामधील म्हणजे त्या कॉलेजमध्ये 10% जागा अशा मुलांसाठी राखीव ठेवल्यात, की जी मुलं त्याच कॅम्पसमध्ये इयत्ता 10वीच्या शाळेमधून उत्तीर्ण झाली. आपण ठरवायचे आपल्याला कोटामध्ये फॉर्म भरायचा आहे की नाही. त्याच कॅम्पसमध्ये आपल्या संस्थेच्याच 11वी शाळेमध्ये मला जर प्रवेश घ्यायचा असेल, तर इन हाऊस कोट्याचे आपण चॉईसेस भरायचे आहेत. नसेल मला तिथे ऍडमिशन घ्यायचं तर ही चॉईस भरायची आवश्यकता नाही. त्यानंतर मायनॉरिटी कोटा. मायनॉरिटी कोटा ही सेम आहे, की जे विद्यार्थी अल्पसंख्याक आहेत. मगाशी आपण पाहिलं फॉर्म भरताना पार्ट 1 भरताना, की लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि रिलिजियस मायनॉरिटी म्हणजे भाषिक अल्पसंख्याक आणि धार्मिक अल्पसंख्याक. असे भाषिक अल्पसंख्याक किंवा धार्मिक अल्पसंख्याक यांनी चालवलेल्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत. त्यांच्यामध्ये 50% जागा रिझर्व्ह आहेत. उदाहरणादाखल आपण घेऊया. समजा कन्नड भाषिकांची एक शाळा आहे. कन्नड म्हणजे ती झाली भाषिक अल्पसंख्याक, लिंग्विस्टिक मायनॉरिटी. तर त्या कन्नड भाषिक शाळेमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये कन्नड मातृभाषा असलेल्या मुलांना 50% जागा राखीव आहेत. त्याला मायनॉरिटी कोटा म्हणायचं. अशाच पद्धतीनं ख्रिश्चन मायनॉरिटी असेल तर ख्रिश्चन मुलांसाठी. असे वेगवेगळे मायनॉरिटी या ठिकाणी असू शकतात. मराठी मायनॉरिटी महाराष्ट्रामध्ये असू शकत नाही. कारण मराठी या ठिकाणी अल्पसंख्याक नाही. त्यानंतर तिसरा कोटा आहे मॅनेजमेंट कोटा. म्हणजे पहा मायनॉरिटी कोटा हा सर्व मुलांना लागू पडतच नाही. आणि मायनॉरिटी कोटा हे फक्त मायनॉरिटी कॉलेजेसलाच लागू आहे, बाकीच्या कॉलेजला लागूच नाही. इन हाऊस कोटा मात्र प्रत्येकाला लागू असू शकतो. प्रत्येक कॉलेजला लागू असू शकतो की ज्यांची 10वीची शाळा आहे. मॅनेजमेंट कोटा हा सर्व शाळांना लागू आहे. मायनॉरिटी, नॉन मायनॉरिटी सगळ्यांना. मायनॉरिटी मॅनेजमेंट कोटा हा 5% आहे. याचे ऍडमिशन्स त्या संस्थेमार्फत केले जातात. पहा कोटाचे ऍडमिशन हे कॉलेज स्तरावरून केले जातात. त्याची मेरिट लिस्ट कॉलेज लेव्हलला लावली जाते. कॉलेजकडून आपल्याला फोन येईल किंवा आपण फोन करा आणि ते त्यांच्या मेरिटमध्ये बसलं तर आपल्याला त्या कोट्यातून ऍडमिशनला जाता येईल. परंतु मी सुरुवातीलाच म्हटलं की कोटा चॉईसेस हे भरणं कंपल्सरी नाहीये. तुम्हाला कोट्यातून ऍडमिशन घ्यायचंच नसेल, नका भरू. कॅपमधून घ्या, मेरिटमधून. आता आपण एक कोटा आपण फॉर्म भरून पाहू. प्रत्येक कोणताही कोटा घेतला, फॉर्म भरण्याची पद्धत एकसारखी नाही. मॅनेजमेंट कोट्याचा आपण फॉर्म भरूया. अशा पद्धतीने कॉलेज मी सर्च केले. एवढे कॉलेजची लिस्ट मला या ठिकाणी आलेली आहे.
तर आता मला मॅनेजमेंट कोट्यासाठी मी अप्लाय करतोय. तर या ठिकाणी मी ॲड करेन. मग यासारखंच मी ॲड केलं की खाली ते ॲड होतात. अशा पद्धतीने ॲड करायचे आहेत. या ठिकाणी सुद्धा जास्तीत जास्त आपण 10 कॉलेजेस ॲड करावेत. खाली 10 झाले, वरती आपण ॲड करू शकत नाही. बरोबर? आता 10 आपण चर्चा केली, की जर आपण ॲडमिशन घेणार असू तरच अप्लाय करा. आपण ॲडमिशन जर घेणार नसू तर विनाकारण अप्लाय करण्यात काही अर्थ नाही. जे नको ज्या ठिकाणी आपण ॲडमिशन घेणार नाही, त्यांची नावं या ठिकाणाहून काढून टाका. क्रम लावा, वर सरकवा, खाली सरकवा. अशा पद्धतीने करा आणि सेव्ह अँड लॉक चॉईसेस. तिसरा टप्पा आहे कोटा चॉईसेस, लॉक. आता आपण डॅशबोर्डला जाऊन पाहू. पहा, मॅनेजमेंट कोटा चॉईस आपण भरले, लॉक झालं. तर अशा पद्धतीने आपण पार्ट 1 भरला, पार्ट 2 कॅप ऑप्शन्स भरले, की जे सर्व मुलांनी भरायचे आहेत आणि कोटा चॉईसेस सुद्धा आपण या ठिकाणी एक भरून पाहिलेला आहे. कोटा चॉईसेस हे ऑप्शनल आहेत, भरलेच पाहिजे असं काही नाही. आता हा आपला फॉर्म भरून पूर्ण झालेला आहे. अभिनंदन. अशा पद्धतीने आपला फॉर्म पूर्ण झालेला आहे आणि आता लॉग आउट करायला विसरू नका. लॉग आउट आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण या ठिकाणी FAQ नावाचं एक फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स एक लिस्ट दिलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपली उत्तरं मिळवू शकता. धन्यवाद. पार्ट 1 मध्ये काय काय आहे पाहू. रजिस्ट्रेशन डिटेल्स चेक करणे. पर्सनल डिटेल यामध्ये आपलं नाव, शाळेचं नाव आणि शाळेचा युडायस नंबर, इंडेक्स नंबर. आपलं नाव, आईचं नाव, लिंग, जन्मतारीख, आपल्या 10वीच्या शाळेचे नाव असेल तर इंडेक्स नंबर आणि युडायस नंबर. तिसऱ्या स्क्रीनमध्ये आपल्याला ॲड्रेस डिटेल्स, स्वतःचा ॲड्रेस. चौथ्या स्क्रीनवर कॅटेगरी डिटेल्स, आपण कोणत्या प्रवर्गामध्ये आहे आणि आपण कोणतं आरक्षण घेऊ इच्छितो. चौथ्या स्क्रीनवर आपले क्वालिफिकेशन डिटेल्स, इयत्ता 10वी मध्ये आपल्याला किती मार्क्स मिळाले ते नमूद करायचं आहे. 5व्या स्क्रीनवर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे हे या ठिकाणी आपल्याला आपोआप दर्शवलं जाईल. हे अंडरटेकिंग प्रत्येकाने अपलोड करायला पाहिजे. त्या ठिकाणी डाउनलोड सॅम्पल सुद्धा आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे तो सॅम्पल आपण डाउनलोड करा किंवा